मंडळी ही गोष्ट आहे यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चिंकीची आणि तिच्यावर जळणाऱ्या पिंकीची. नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अरे पण ही चिंकी पिंकी कोण? मध्येच कुठून आली चिंकी आणि पिंकी? तर चिंकी आणि पिंकी ह्या बेस्ट फ्रेंड होत्या. स्कूलपासून, बालपणापासून लंगोटी, यार काय-काय म्हणता येईल अशा मैत्रिणी होत्या. त्या स्कूलमध्ये मस्त आगं मागे पुढे, आगे मागे पुढे असे नंबर यायचे त्यांचे. पिंकीने थोडीशी ताकद लावली असती तर चिंकीच्या पुढे गेली असती. पण चिंकी पण अरे कहना क्या चाहते हो? काय ते कन्फ्युजनच आहे राव. कोण चिंकी सक्सेस मध्ये आणि कोण मागे. ठीक आहे, काही असो, समजून घ्या भावना. तिकडून कॅमेऱ्याच्या पाठीमागून प्रणव पण हसतोय. हसू नको मंडळी, तुम्ही पण हसू नका. चुकतंय माणसाकडनं. तर आता सविस्तर सांगते मंडळी. तर कोण चिंकी आणि कोण पिंकी. तर चिंकी आणि पिंकी ह्या बेस्ट फ्रेंड होत्या स्कूलमधल्या. जसं सांगितलं मी तुम्हाला लंगोटिया. दोघेही हुशार होत्या स्कूलमध्ये. दोघींची चढाओढ असायची, की पहिला नंबर कोणाचा येईल त्याच्यासाठी दोघी प्रयत्न करायच्या. कॉलेजमध्ये सेम गोष्ट झाली. स्कूलमध्ये सोबत, कॉलेजमध्ये सोबत, स्कूल झाली, कॉलेज झाली. त्याच्यानंतर दोघींना करायची होती UPSC. विषय खोल होता. दोघी तयारी लागल्या मस्त. एक क्लासेस लावले, पुस्तक आणले, कुठून-कुठून, काय-काय कुटाणे केले. दोघींनी खूप अभ्यास केला. पण दोघी फेल झाल्या. Oh shit! बरं फेल झाल्या, ठीक आहे. एकदा फेल झाल्या, परत दुसऱ्यांदा उभं राहिल्या, की नाही आता आपण परत आणखीन ताकद लावू, आणखीन अभ्यास करू आणि आपण पास होऊ. पण परत फेल. त्यांचा चिंकीचा माइंडसेट होता, द फेल्युअर इज अन अपॉर्च्युनिटी टू ग्रो. ती नाराज नव्हता त्या अपयशातून, जी की दोनदा UPSC एक्झाम तिने दिली पण फेल ठरली. त्यातून ती शिकली की नाही आपल्यासाठी हे बनलेलं नाहीये. तिने दुसऱ्या फील्डमध्ये गेली, त्यात तिच्या स्किल्स डेव्हलप केल्या. तिने त्यातून नवीन मार्ग शोधला पण हारली नाही. आणि बट ऑब्वियस पिंकीचा काय असणार आहे? जिचा माइंडसेट फिक्स्ड माइंडसेट होता, जिचा ग्रोथ माइंडसेट नाहीये, तिचा माइंडसेट काय असणार आहे? फेल्युअर इज द लिमिट ऑफ माय कैपेबिलिटीज. तिने तिथे स्टॉप केलं, की ये मेरी बस की बात नहीं है, मैं यहाँ से आगे कुछ नहीं कर सकती हूँ. उसने वहाँ छोड़ दिया पूरा. ना UPSC, ना MPSC, ना कोणती परीक्षा. का? मला येतच नाही. मी करूच शकत नाही. मला जमणारच नाही. हा पिंकीचा माइंडसेट होता. तर मंडळी पॉइंट नंबर 2, आय एम आयदर गुड ॲट इट ऑर आय एम नॉट. हा पिंकीचा माइंडसेट आहे. आणि चिंकीचा माइंडसेट, आय कॅन लर्न टू डू एनिथिंग आय वॉन्ट. चिंकीने तिच्या स्किल्स डेव्हलप केल्या. तिने तिची ग्रोथ केली. तिला त्या गोष्टी येत नसतानाही तिने त्याच्यावर त्याच्यावरती ओव्हरकम केलं. पण आणि आज ती एका चांगल्या लेव्हलला, चांगल्या पोझिशनला, चांगल्या पोस्टला, एका मॅनेजर लेव्हलला ती काम करते. पण पिंकी जिथे होती तिथेच आहे. पिंकीचा माइंडसेटच होता, की नाही यार मला नाही जमत आहे, हे मला जमणारच नाहीये, माझी गोष्टच नाहीये. मी करेल तर UPSC करेल, नाही तर मी दुसरं काही करू शकत नाही. पण UPSC पण तिने बॅकआउट केली होती. नाही मला जमतच नाही. ती रडत तिथेच थांबलेली आहे. तिची ग्रोथ स्टॉप झालेली आहे. का? तर फक्त एकच कारण आहे, तिचा फिक्स माइंडसेट आहे. तिला एक्सपांड करायचंच नाही. तिचं डोकं एक्सपांडच करायचं नाही. ती एका ठिकाणी अशी काय म्हणता येईल त्या गोष्टीला, एकदम अशी घट्ट एकाच जागेवरती, ती फ्लेक्सिबलच नाहीये. तर आता येतो पॉइंट नंबर 3, चॅलेंजेस हेल्प मी टू ग्रो. हा चिंकीचा माइंडसेट आहे. आणि पिंकीचा माइंडसेट, आय डोंट लाइक टू बी चॅलेंज. आपण पाहिलेले स्टोरीमध्ये चिंकीला लहानपणापासून स्पर्धा करण्याची, नवीन चॅलेंजेस घेण्याची, जिंकण्याची, धडपड करण्याची हा चिंकीचा माइंडसेट होता. कारण तिचा ग्रोथचा माइंडसेट होता. पण पिंकीचं काय होतं, तिला चॅलेंजेस घ्यायला आवडतच नव्हते. का? नको यार ते डोक्याला झंझट, कुठं काय करता? कशाला उगाच? मला ते जमतच नाही, मला ते येतच नाही. त्याच्यामुळे ती चॅलेंजेस घेतच नव्हती. तिला फक्त एका अशा कम्फर्ट झोनमध्ये, एक अशा आवरण असलेल्या अशा एका कवचामध्ये तिला राहण्याची सवय आणि तसा तिचा माइंडसेट होता. त्याच्यामुळे ना तिची प्रगती झाली, ना तिने UPSC केली, ना तिने दुसऱ्या क्षेत्रामध्ये करियर केलं, ना काहीच. गिव्ह अप केलं, की ये मेरी बस की बात नहीं है बोल के छोड़ दिया. फिर चॅलेंज तर घेतच नाही. जर चॅलेंज घेतलं असतं तर तिने UPSC एक तर कंप्लीट केली असती, नाही तर दुसऱ्या फील्डमध्ये ती शिफ्ट झाली असती. पण तसं चिंकीचं नाही. चिंकीने चॅलेंजेस घेतले. तिला खूप सारे प्रॉब्लेम्स आले. असं नाहीये की एकदम स्मूथली रूट असतो. पण ती तिच्यात करण्याची धडपड होती. जर तिच्यात धडपड नसती तर ती एका चांगल्या पोझिशनला आली नसती.
तर मंडळी, चौथा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात पण तुम्ही हा फॉलो केला असेल, नसेल माहिती नाही. चिंकीच्या आयुष्यात काय होतं आणि पिंकीच्या आयुष्यात काय होतं तुम्ही सांगता ना आता. तुमच्या आयुष्यात पण कोणती तरी पिंकी असणार आहे, हे नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. तर पॉइंट नंबर 4, आय एम इन्स्पायर्ड बाय द सक्सेस ऑफ अदर्स. चिंकी नेहमी इतरांकडनं इन्स्पायर्ड होऊन ती तिचं डेव्हलपमेंट करायची आणि हे तिच्या अपोजिट म्हणजे पिंकीचे काय होतं, जेलस ऑफ अदर्स सक्सेस. म्हणजे पिंकी चिंकीवरती जळत होती. तिला तर नाही जमलं काही, तिने तर सोडून दिलेलं आहे. मग आता काय करणार आहे? ती चिंकीवर जळणार आहे. असं नक्कीच तुमच्या कोणीतरी आयुष्यात असणार आहे अशी पिंकी, ती प्लीज कमेंट करून सांगा. तर पॉइंट नंबर 5, तर चिंकीचा 5वा पॉइंट काय होता? आय लाइक टू ट्राय न्यू थिंग्स. तिला नवनवीन गोष्टी करायला आवडायच्या आणि ग्रोथ माइंडसेट असणाऱ्या लोकांची ही गोष्ट आहेच, की त्याला नवीन-नवीन काहीतरी खटाटोप करून त्यातून शिकण्याचा प्रयत्न ते करतात. पण याच्याच अपोझिट पिंकीचा माइंडसेट काय होता? आय स्टिक विथ द ओल्ड मेथड्स. तिला अजिबात नवीन काही शिकण्याची इच्छा नव्हती. जे रुटीन चाललेलं आहे, जे चालू आहे, तेच तिला त्यात थोडा जरी बदलाव आला, तरी त्या अशा लोकांची चिड होते. त्यांना नवीन पद्धती, नवीन स्किल्स, न्यू टेक्नॉलॉजी अजिबात अपडेट करण्याची इच्छा नसते. कारण त्यांचा माइंडसेटच फिक्स्ड माइंडसेट असतो. त्यांना अजिबात सक्सेस, अजिबात ग्रोथ नाही. त्यांना एका दोरी लाईनीत चालायचं असतं. नवीन रुटीन सुद्धा त्यांना बदललेला आवडत नसतो. कारण त्यांचा फिक्स माइंडसेट असतो. त्यांना अजिबात ग्रोथ, सक्सेस याच्याशी काही घेणं-देणं नसतं. त्यांना नवीन स्किल्स अपडेट करायच्या नसतात. त्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकायच्या नसतात. त्यांना काही करायचं नसतं. म्हणून पिंकीसारखे लोकं इतरांवरती म्हणजे चिंकीवरती जळतात. तर मंडळी, आपण पाहिली चिंकी आणि पिंकीची गोष्ट. तर चिंकी आज कुठेतरी चांगल्या लेव्हलला आहे, चांगल्या पोझिशनला आहे, सक्सेस आहे. तेच पिंकी कुठेतरी रडत पडलेली आहे. तिच्या एका रुटीनवरती ती चालतीये. तिला नवीन काही शिकायचं पण नाहीये, तिला काही करायचं नाहीये, तिला सक्सेस पण नकोय, तिला ग्रोथ पण नकोय. कारण तिचा माइंडसेटच असा बनलेला आहे, की मला काही येत नाही, मी काहीच करू शकत नाही. जर तुम्ही फिक्स माइंडसेटला असाल, तर तुम्ही पण ग्रोथ माइंडसेटला जा. कारण फिक्स माइंडसेटला काहीच नाही, दी एंड आहे आणि ग्रोथ माइंडसेटला सक्सेसच आहे. खडतर प्रवास आहे, पण नक्कीच सक्सेस आणि यशस्वी प्रवास आहे. कुठेतरी तुम्ही यशस्वी नक्की होता. तर मंडळी, भेटूया आपण आता नवीन एका व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट नक्की करा, कारण मलाही तुमच्या आयुष्यातली पिंकी बघायची आहे, की कोण आहे म्हणून. तर मी रजा घेते. धन्यवाद.